जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण संख्या या प्रकरणावरील उदाहरण बघणार आहोत. मित्रांनो, संख्या हे जरी बेसिक असलं तरी पोलीस भरती, वनरक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य, ठीक आहे ना, किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही एक्झाम होतात, ठीक आहे, तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये संख्या या प्रकरणावरचे आपल्याला किमान 2 प्रश्न तरी पाहायला मिळतात. म्हणजेच 2 मार्क जर आपण पर्सेंटमध्ये डिवाइड केलं तर चांगला स्कोर आहे या प्रश्नांचा, ठीक आहे. म्हणून संख्यावरचे प्रश्न समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे, ठीक आहे. आणि उदाहरण शिकण्याआधी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर याच्या आधी मी संख्याचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला संख्येचे प्रकार माहित नाही राहत तोपर्यंत तुम्हाला संख्या या प्रकरणावरील उदाहरण सोडवताना थोडंसं अवघड वाटत असतं, ठीक आहे. म्हणून आधी काय करा, संख्या हे प्रकरण आपल्या युट्यूब चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, ठीक आहे. तर आपण संख्यांचे जे प्रकार पाहिले त्यात पहिले आपण समसंख्यावरील गणितीय उदाहरण बघू, ठीक आहे. मग समसंख्याचा कधी कधी क्रमनुसार विचारलेलं असतं. त्यानंतर कधी कधी समसंख्यांची वर्गांची बेरीज विचारतात, कधी कधी समसंख्यांच्या घनांची बेरीज विचारतात, कधी कधी मधली संख्या क्रमवार न विचारता मधली कुठून तरी एखादी संख्या घेतात आणि तिथून मग पुढची संख्या, असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समसंख्येबद्दल विचारतात, विषम संख्येबद्दल विचारतात, मूळ संख्यावरचे प्रश्न येतात, त्रिकोणी संख्येवरचे प्रश्न येतात, ठीक आहे. सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या या प्रकारावरचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. म्हणून आपण एक एक टाईपचा प्रश्न क्लिअर करूया, ठीक आहे. बघा, सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्येवरचा प्रश्न बघू, ठीक आहे. कोणता? नैसर्गिक संख्या, ठीक आहे ना. तर मित्रांनो, नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं, तर आपण संख्या लेक्चरमध्ये पाहिलं की दैनंदिन व्यवहारात ज्या संख्येचा वापर केला जातो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं. मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणी विचारली तर 1 आहे, सर्वात मोठी विचारली तर सांगू शकत नाही, ठीक आहे. तर आपण हे संख्या या प्रकरणामध्ये पाहिलेलं होतं. आता संख्यावर एक प्रश्न बघू आपण, ठीक आहे. तर बघा, प्रश्न असा आहे की 1 ते 30 पर्यंतच्या 1 ते 30 पर्यंतच्या 1 ते क्रमवार म्हणू आपण इथे, किंवा डायरेक्ट असलेल्या 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला असेल परीक्षेमध्ये तर यासाठी कुठलंही सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. मी तुम्हाला एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगतो, ठीक आहे. आता बघा, किती ते किती पर्यंत विचारलेलं आहे, 1 ते 30 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. जर तुम्ही असं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक असं करत बसले तर याला वेळ जास्त लागणार, बरोबर की नाही. म्हणून यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तेवढी ट्रिक लक्षात ठेवा आणि हा प्रश्न कमी वेळेत सोडवा, ठीक आहे. तर बघा, आता ट्रिक काय आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 30 आहे, ठीक आहे. या प्रश्नामध्ये मग 30 गुणिले 31 करून घ्या. म्हणजे जी नैसर्गिक संख्या विचारलेली तुम्हाला सर्वात मोठी ती आणि त्यापुढील गुणाकारात त्यापुढील संख्या करून घ्यायची. आणि आता या संख्या किती आहेत? एकूण 2 आहेत, म्हणून छेदात 2 लिहून घ्या, ठीक आहे. छेदात 2. आता काय करा, या 2 ने 30 ला भाग देऊन टाका. बे एक उरतोय इथे, ठीक आहे. मग बे पंचे 10. आता 15 गुणिले 31 जर आपण केलं तर काय येणार? 15 एक 15, बरोबर आहे. आणि 15 त्रिक 15 एक 15, 15चे 5 हातच्या असं एक 15 त्रिक 45 आणि 1 46. म्हणजेच 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार मित्रांनो? तर 465, ठीक आहे. आता सेम असंच आपण एक दुसरा प्रश्न घेऊ, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. चला, 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची, ठीक आहे ना, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, ठीक आहे. बेरीज किती? तर मी तुम्हाला काय बोललो, यासाठी कुठलंही सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. सर्वात मोठी संख्या या प्रश्नामध्ये कोणती आहे? 50 आहे, म्हणून 50 लिहून घ्या.
50च्या पुढे काय करा, त्यापुढील नैसर्गिक संख्या घेऊन टाका. गुणाकारात 51 छेदात 2 संख्या म्हणून छेदात 2 लिहून घ्या. ठीक आहे. आता बे एक बे दुने 4, एक उरतो इकडे संख्या तयार होणार 10, बे पंचे 10. आता 25 गुणिले जर आपण 51 केलं तर बघा 25 एक 25 25शी 5 हातच्याच 2, 25 पाचा 125 आणि ते 2 किती होणार मग 127. ठीक आहे. 127 म्हणजेच का होणार 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते मग 1275 किंवा 1275. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता आपण नैसर्गिक संख्येमधला दुसरा टाईप बघू. ठीक आहे. आधी आपण कोणता पाहिलं, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिली, बरोबर आहे. आता आपण कोणता बघणार आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. ठीक आहे. काय बघणार आहे आपण, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. वर्गाची बेरीज. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न देतो, इथे एक प्रश्न समजून देतो आधी, की 1 ते, ठीक आहे, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग, ठीक आहे, अधिक 3 चा वर्ग अधिक टिंब 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 आणि पुढे काय 9 चा वर्ग बरोबर किती, असा परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला असेल तर मित्रांनो काय करायचं, यासाठी मोठे मोठे सूत्र आहेत, बरोबर आहे. तर सूत्र लक्षात ठेवायचं नाही. मी तुम्हाला एक ट्रिक बनवून देतो, ती ट्रिक फक्त लक्षात ठेवा. ट्रिक काय मित्रांनो, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर 9, बरोबर आहे. 9च्या पुढील नैसर्गिक संख्या कोणती येते, 10, म्हणून गुणाकारात 10 लिहून घ्या. पुन्हा गुणाकारात काय करायचं, या दोन्ही संख्यांची बेरीज करून टाकायची. या दोन्ही संख्येची बेरीज किती होणार, 9 अधिक 10 19. आणि छेदात मित्रांनो या एकूण संख्या किती आहेत, 1 2 आणि 3, तर ते 3च्या दुप्पट छेदात लिहून घ्यायचं म्हणजे 6, बरोबर आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, 9 गुणिले 10 केल्यावर किती होणार, 90, बरोबर आहे. 9 गुणिले 10 90, गुणाकारात 19 छेदात 6, बरोबर आहे. मग 6 1 6 6 1 6 उरले किती 3, इथे संख्या तयार होते 30, 6 पंचे 30, बरोबर आहे. आता राहिलं काय, 15 गुणिले 19, तर 15 गुणिले 19, मग या 15ने 9ला भाग द्या आधी, 15 9 135, 135शी 5 हातच्यास 13, त्यानंतर 15 1 15, 15 आणि हातच्याचे 13, 15 अधिक 13 28, किती होतात 28. तर मित्रांनो क्रमवार जर तुम्हाला 1 ते 9 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली तर किती असणार, 285. ठीक आहे. चला तर मित्रांनो, आता याच प्रकारचा एक थोडासा मोठा प्रश्न बघूया आपण. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय आहे, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, ठीक आहे, आणि त्यापुढे मग सर्वात मोठी संख्या काय, 20 चा वर्ग. या प्रश्नात तुम्हाला क्रमवार 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली असेल तर काय करायचं तुम्ही. ठीक आहे, बरोबर किती, तर काय करायचं, मी तुम्हाला ट्रिक सांगितली, सूत्र लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. तर बघा सर्वात मोठी संख्या कोणती मित्रांनो, 20, म्हणून 20 लिहून घ्या. गुणाकारात त्यापुढील नैसर्गिक संख्या, 20च्या पुढे काय येते 21, आणि गुणाकारात या दोन्ही संख्या लिहून घ्यायच्या. मग 20 अधिक 21 किती होतात 41. छेदात या एकूण संख्या किती आहेत, 1 2 3, म्हणून त्याची दुप्पट करून छेदात लिहून घ्यायचं. ठीक आहे. 6, मग आता काय करा, त्यांचा गुणाकार करून टाका. ठीक आहे. मग 21 दुने 42, ठीक आहे, आणि हा शून्य जसाचा तसे म्हणजे 420 होणार. गुणाकारात 41 आणि छेदात 6, बरोबर आहे. मग या 6ने 420 ला भाग द्या, 6 1 6 साइन 7 42 आणि हा शून्य वरती. आता काय राहिलं, 70 गुणिले 41, तर मग काय करा, 7 1 7 7 चौक 28, ठीक आहे, 7 चौक 28, आणि हा शून्य राहिलेला तो इथे जसाचा तसं लिहून द्या. म्हणजेच काय, क्रमवार 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची जर तुम्हाला बेरीज विचारली असेल तर त्याचं उत्तर काय आहे, 2870, 2870.
चला मित्रांनो, आता आपण टाईप 3 बघूया नैसर्गिक संख्येमध्ये. तर बघा, तिसरा टाईप काय आहे? क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. जेव्हा तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली असेल तर पुन्हा यासाठी सूत्र आहे. मग सूत्र मी सांगतो, काय लक्षात ठेवायची गरज नाही. शॉर्टकट ट्रिकने काही सेकंदात आपल्याला उत्तर मिळतात. ठीक आहे. तर बघा, समजा प्रश्न आहे तुम्हाला इथे दिलेला त्यांनी की एकाचा घन अधिक दोनाचा घन अधिक तीनाचा घन डॅश 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 आणि सर्वात मोठी संख्या दिली असेल समजून घ्या 6चा घन. ठीक आहे. 6चा घन बरोबर किती? म्हणजेच हा प्रश्न काय आहे की क्रमवार 1 ते 6 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती, असा जर प्रश्न विचारला असेल तर यासाठी सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही. ट्रिकी पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू. काय करायचं की सर्वात मोठा घन कोणता आहे, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 6. बरोबर आहे. प्रश्नामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 6. आणि गुणाकारात काय करायचं, ते त्या पुढील संख्या लिहून घ्यायची आणि छेदात या किती संख्या आहेत? 2 ना, म्हणून छेदात 2 लिहून घ्या. बरोबर आहे. मग बे एक बे बेत्रिक 6, मग उरलं काय? 3 गुणिले 7, मग 7 त्रिक 21 आणि या 21चा काय घेऊन टाकायचा? वर्ग. मग 21चा वर्ग काय येतो? 441. बघा किती सोप्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न मी सांगितलेला आहे. ठीक आहे. आता चला पुन्हा आपण दुसरा प्रश्न बघूया. ठीक आहे. आता क्रमवार 1 ते थोडीशी संख्या आपण मोठी करून घेऊ. ठीक आहे. क्रमवार 1 ते समजा 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती, असं जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं असेल तर काय करायचं मित्रांनो, पुन्हा ट्रिकने ज्याला सोडवायचं आपण. 15 गुणिले त्या पुढील नैसर्गिक संख्या कोणती आहे? 16. छेदात किती संख्या आहे त्या? 1 आणि 1 2. बरोबर की नाही? म्हणून छेदात 2. आता काय करणार? बे एक बे बे आठी 16, मग 8 पंचे 40 0, हातच्यास 4, 8 एक 8 एक 8 आणि 4 12. मग 120चा तुम्हाला काय घ्यायचं? फक्त वर्ग घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग 120चा वर्ग काय येतो मित्रांनो? तर वर्ग 120चा पाठ नसेल तर काय करा? 120 गुणिले 120 करून घ्या. बरोबर आहे. मग एक घर पुढे सरकलो, 2 शून्य 0, बे दुने 4, बे एक बे, पुन्हा 2 घर पुढे सरकलोय म्हणून 2 शून्य देऊन द्या. 1 0 0, 1 दुने 2, 1 1 1. आता करा यांची बेरीज. 0 0 4, 2 आणि 2 4 आणि हा एक, म्हणजेच काय? 14,400. याचं उत्तर काय मिळालं आपल्याला? 14,400. बघा मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक बनवून देत आहे. आता सूत्रपाठ करायची काही गरज नाही. काही सेकंदात आपल्याला उत्तर मिळतात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, आता आपण दुसरा प्रकार बघू. ठीक आहे. मूळ संख्या. आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं? की ज्या संख्येला 1 किंवा त्या संख्येने भाग जात असतो, त्या अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणत असतो. हे मी तुम्हाला डिटेल संख्या या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन प्ले स्टोअर मध्ये बघा, म्हणजे तुम्हाला मूळ संख्या समजून जाईल. तर बघा मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत बघा? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. या लक्षात कशा ठेवायचं त्याची मी एक ट्रिक तुम्हाला सांगितली. ती ट्रिक पण त्या संख्या आणि त्याचे प्रकार असं एक मी लेक्चर घेतलेलं आहे प्ले स्टोअर मध्ये. तुम्ही जर जाऊन बघितलं तर एवढ्या संख्या तुम्हाला अशा पाठ करायची गरज पडणार नाही. ते जाऊन मी ती ट्रिक सांगितली. ती ट्रिक कोणती, तुम्ही त्या व्हिडिओला भेट द्या, तुम्हाला ती ट्रिक समजून जाईल. तर बघा मित्रांनो, मूळ संख्याबद्दल आहे ना, वारंवार अग्निवीर, एसएससी, पोलीस, वनरक्षक किंवा अजून इतर जे एक्झाम आहे त्यामध्ये हे प्रश्न वारंवार फिरत असतात. म्हणून या प्रश्नांचे उत्तर आपल्याला तोंडी पाठ पाहिजे, म्हणून ते प्रश्न आपण इथे लिहून घेतलेले आहेत. तर बघा, प्रश्न पहिला कोणता आहे मूळ संख्येचा? एकमेव समसंख्या जी मूळ संख्या आहे ती कोणती, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर ती कोणती मित्रांनो? 2 आहे. दुसरा प्रश्न येतो 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या, हा हजारदा आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर किती मूळ संख्या आहेत? 25. ठीक आहे. त्याचबरोबर विचारलं जातं 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे 15. त्याच्यानंतर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, हा पण अनेकदा येणारा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणून आपल्याला हा तोंडी पाठच पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे 328. त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, हा तर मोजू शकत नाही, इतक्या वेळेस हा प्रश्न फिरत असतो. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती? तर 1060. ठीक आहे. हे जे मी 5 प्रश्न तुम्हाला लिहून दिलेले हे तोंडीच पाठ पाहिजे. आता याच्या पुढे आपण मूळ संख्यांचे जे अवघड लेवलचे गणित विचारले जातात परीक्षेमध्ये ते बघूया. ठीक आहे.
तर बघा 6 नंबरचा प्रश्न काय मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायात कोणती संख्या मूळ संख्या नाही. आता तुम्हाला असं विचारलेलं आहे, तर यासाठी तुम्हाला मी बोललो की संख्या पाठ पाहिजे, त्यासाठी मी ट्रिक सांगितली, ती ट्रिक बघून घ्या. किंवा मूळ संख्या म्हणजे काय असतं, की अशी संख्या की ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जात असेल तर त्याला आपण मूळ संख्या म्हणत असतो. तर मग उदाहरणार्थ या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जर तुम्हाला संख्या पाठ राहिले तर डायरेक्ट याचं उत्तर तुम्ही मारू शकतात. 20 आहे. आता 20 मूळ संख्या नाही म्हटलेलं आहे, ठीक आहे ना? हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. या शब्दाकडे लक्ष द्या. आहे विचारलेलं आहे की नाही विचारलेलं आहे. का असतं की विद्यार्थी परीक्षेमध्ये गोंधळ करतात. आहे, नाही हे विचारत नाही, हे वाचत नाही, पूर्ण प्रश्न वाचत नाही, म्हणून अगदी सोपा प्रश्न असतो आणि तो प्रश्न चुकून येतात आणि कदाचित तेवढ्याच एका मार्काने ते वेटिंगला जातात. ठीक आहे. म्हणून विचारलेलं काय प्रश्नामध्ये आहे की नाही हे काळजीपूर्वक वाचत चला. ठीक आहे. तर बघा मूळ संख्या म्हणजे काय असतं की ज्या संख्येला एक किंवा त्या संख्येने भाग जातो, ठीक आहे, अशा संख्येला मूळ संख्या म्हणत असतो. उदाहरणार्थ जर मी 43 घेतली, ठीक आहे ना, तर 43 ला 1 ने भाग जातोय, बरोबर आहे. 1 1 1 1 43 43 बरोबर आहे. या 43 ला जर मी 43 ने भाग दिला तर 43 1 43 बरोबर आहे. तर 43 ला 43 ने पण भाग जातोय, पण या 43 ला इतर कोणती संख्या नाहीये की ज्या संख्येने पूर्ण भाग जाईल. उदाहरणार्थ जर या 43 ला मी 5 ने भाग देतोय तर 5 1 5 8 5 8 40 बरोबर आहे. बाकी किती उरते? 3 म्हणजे पूर्ण भाग जात नाही. लक्षात येतंय का नाही? जर 20 चा आपण विचार केला तर बघा या 20 ला 20 ने पण भाग जातोय. 20 1 20 या 20 ला 1 ने पण भाग जातोय. ठीक आहे. याच 20 ला जर मी 2 ने भाग दिला तर बे 1 बे, बे 10 20. याच 20 ला जर मी 4 ने भाग दिला, ठीक आहे ना, याच 20 ला 4 ने भाग दिला तर 4 1 4 4 5 20. याच 20 ला जर मी 5 ने भाग दिला, ठीक आहे ना, तर 5 1 5 5 चोक 20. याच 20 ला जर मी 10 ने भाग दिला, 10 1 10 10 दुने 20. म्हणजे बघा की ही 20 मूळ संख्या का नाहीये? मूळ संख्या असण्यासाठी एक अट काय आहे की एक किंवा त्याच संख्येने भाग गेला पाहिजे, परंतु इथे 20 ला बघा एक 20 ने पण भाग जातोय, 1 ने पण भाग जातोय, पण त्या व्यतिरिक्त अजून बरेच संख्या अशा होती की ज्या संख्येने भाग जात होता, म्हणून इथे 20 ही संख्या नाही. सेम 67 आणि 97 चा जर विचार केला आपण तर 67 ला आणि 97 ला फक्त 1 आणि 67 आणि 97 या संख्येनेच भाग जाणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, 7व्या नंबरचा प्रश्न आहे मूळ संख्यामध्ये की खाली दिलेल्या पर्यायात कोणती जोडमूळ संख्या आहे असं म्हटलेलं आहे. आता बघा इथे म्हणजे जो मूळ संख्येचा जो उपप्रकार आहे जोडमूळ संख्या त्यावरचा प्रश्न आहे, पण प्रश्नात काय म्हटलेलं आहे की कोणती जोडमूळ संख्या आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय असतं मित्रांनो की ज्या दोन मूळ संख्या असतील, ठीक आहे ना, मूळ संख्या असतील आणि त्या दोन मूळ संख्यांमध्ये जर 2चा फरक असेल, ठीक आहे, तर त्यांना आपण काय म्हणत असतो? जोडमूळ संख्या. आता उदाहरणार्थ 51 आणि 61 आधी हे आपल्याला माहित पाहिजे की या मूळ संख्या आहेत का? तर हो, 51 आणि 61 या मूळ संख्या आहेत. 13 आणि 17 या पण मूळ संख्या आहेत. 47 आणि 53 ही पण मूळ संख्या आहे. 89 आणि 97 या पण मूळ संख्या आहेत. पण आता पर्यायामध्ये चारही पर्याय मूळ संख्यांचेच आहेत, परंतु जोडमूळ संख्यामध्ये अट काय आहे की दोन संख्यांमधला गॅप 2चा पाहिजे. अंतर कितीच पाहिजे? 2चं. तर बघा 51 आणि 61 काय सॉरी इथे 59 आहे. ठीक आहे. इथे काय आहे? 59 आहे. 59 आणि 61 ठीक आहे ना. तर इथे 59 61 यामध्ये 2चा फरक आहे. 13 आणि 17चा जर विचार केला तर यामध्ये 4चा फरक आहे. 47 आणि 53चा विचार केला तर यामध्ये 6चा फरक आहे. 89 आणि 97चा विचार केला आपण तर यामध्ये 8चा फरक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 59 61. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. बघा मित्रांनो, आता पुढचा प्रश्न काय 8 नंबरचा की 40 ते 60 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते. म्हणजे या प्रश्नात काय विचारलेलं आहे की 40 ते 60 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्या संख्यांची अदलाबदल केली तर पुन्हा आपल्याला मिळणारी संख्या किंवा तयार होणारी संख्या जी असणार ती मूळच असली पाहिजे. ठीक आहे. तर बघा 40 ते 60 पर्यंतच्या किती मूळ संख्या आहे? 41 आहे, बरोबर आहे. त्यानंतरची 43 आहे, नंतर 47 आहे, बरोबर आहे. त्यानंतर 53 आहे आणि नंतर 59 आहे. 53 आहे आणि 59 आहे. 61 नाही घेता येणार कारण इथे काय म्हटलेलं आहे 60 पर्यंतच म्हटलेलं आहे ना. आता इथे मी तुम्हाला
बोर्डवर तर संख्या लिहून दिलेली, पण हे तुम्हाला तोंडी पाठ पाहिजे, ठीक आहे ना. ते पाठ करण्यासाठी ट्रिक आहे, ती ट्रिक लक्षात ठेवशाल. आता बघा, मग यांची अदलाबदल करायची म्हणजे नेमकं काय करायचं. अनेक विद्यार्थ्यांना हे माहित राहत नाही की अदलाबदल करणं म्हणजे नेमकं काय. तर हा जो 1 आहे उजवीकडे, तर तो डावीकडे द्या, आणि हा जो 4 डावीकडचा आहे तो उजवीकडे द्या. म्हणजे संख्या काय तयार होणार इथे, नव्याने तयार होणारी संख्या काय असणार मग, 14. बरोबर आहे. त्याच्यानंतर 43 आहे, तर ही जी 43 संख्या आहे याची अदलाबदल केली तर काय तयार होऊन जाणार, 34. 47चं काय होणार, 74. बरोबर की नाही. 53चं काय होणार, 35. आणि 59चं काय होणार, 95. बरोबर आहे. आता जर या संख्या तुम्ही पाहिल्या मित्रांनो, तर पुन्हा विचारलेलं काय प्रश्नामध्ये, ती पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते. तर बघा आता इथे 14 ही मूळ संख्या नाहीये, 34 पण मूळ संख्या नाहीये, 74 पण मूळ संख्या नाहीये, 35 पण मूळ संख्या नाहीये, आणि 95 पण मूळ संख्या नाहीये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार, एकही नाही. एकही नाही. लक्षात आलं का. मी तुम्हाला एक प्रश्न देतोय, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगायचंय, ठीक आहे ना. 30 ते 50 पर्यंत, काय 30 ते 50 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मिळणारी संख्या मूळ संख्याच असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या, म्हणजेच मलाही समजणार की मी जे शिकवतोय ते तुम्हाला समजतंय का नाही. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आता पुढच्या संख्येचा प्रकार बघू आपण, विषम संख्या. तर बघा इथे विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला दोनाने भाग दिले असता बाकी एक उरते, किंवा अशी संख्या की ज्या संख्येला दोनाने निशेष भाग जात नाही, किंवा विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो. बरोबर आहे, आपण असं संख्यामध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे. तर विषम संख्येबद्दल जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्यालाही सूत्र न वापरता ट्रिकने कसं सोडवायचं ते बघा. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेला असेल विषम संख्येबद्दल की 1 अधिक 3 अधिक 5 टिंब 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 टिंब, ठीक आहे ना, आणि 19 बरोबर किती. आता मित्रांनो तुम्हाला इथे असं विचारलं की 1 अधिक 3 अधिक 5, ठीक आहे ना, आणि हे टिंबटिंब म्हणजे काय, इथे पण 19 पर्यंतच्या विषम संख्या असणार आहे, आणि शेवटची संख्या विचारली तुम्हाला 19, तर यांची बेरीज किती. ठीक आहे. तर हा प्रश्न सोडवताना काय करायचं मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने सोडवायचं. 19 जी सर्वात मोठी संख्या विचारलेली ती लिहून घ्या. ठीक आहे. त्यामध्ये प्लस 1 करायचं. ठीक आहे. त्यामध्ये प्लस 1 करा, म्हणजेच किती तयार होणार, 20. आणि या 20 ला काय करा, भाग दोनाने देऊन टाका. ठीक आहे. या 20 ला दोनाने भाग देऊन टाका. बे एक बे बे धाव 20, आणि जे उत्तर येणार असेल त्या संख्येची वर्ग संख्या घेऊन टाकायची. जे उत्तर येणार असेल त्या संख्येची वर्ग संख्या घेऊन टाकायची. मग 10चा वर्ग किती मित्रांनो, 100. ठीक आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एक प्रश्न देतो की 1 ते 33 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती. 1 ते 33 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. ठीक आहे. चला मग आता संख्येचा पुढचा प्रकार बघूया आपण, समसंख्या. ठीक आहे. समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला दोनाने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो अशा संख्येला आपण समसंख्या म्हणत असतो. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो. ठीक आहे. आता प्रश्न आहे बघा, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती. तर मित्रांनो पहिल्या 20 समसंख्या कोणत्या असतील, तर पहिल्या 20 समसंख्या येण्यासाठी आपल्याला 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या बघाव्या लागतात की नाही. तर मग यासाठी काय करणार, एकदम शॉर्टकट ट्रिक आहे. ठीक आहे. जर नैसर्गिक संख्या 40 असतील तर त्यामध्ये काय असणार, 20 समसंख्या असतील. बरोबर आहे. 20 सम असतील आणि 20 काय असणार, विषम असेल. पहिली समसंख्या कोणती, मग 2 आहे. बरोबर की नाही. आता तुम्हाला इथे काय विचारलेलं की पहिल्या 20 संख्या म्हटलेल्या, 20 पर्यंतच्या नाही म्हटलेलं इथे. हे फार गरजेचं आहे, हे समजायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे.
आणि आता प्रश्न चुकणार, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती, असा प्रश्नात विचारलेला आहे. तर काय करणार, याला एकदम शॉर्टकट ट्रिक आहे. 20 गुणिले 21 करून टाकायचं, म्हणजे जी संख्या जिथपर्यंत संख्या विचारलेली आहे, ठीक आहे ना, जेवढ्या संख्या विचारलेल्या आहेत त्या संख्येची पुढची नैसर्गिक संख्या घेऊन टाकायची आणि त्या दोघांचा गुणाकार करून घ्या. ठीक आहे, मग 21 दुने किती होणार, 21 दुने 42 आणि हा शून्य इकडे लिहून द्या, म्हणजेच किती येणार बेरीज, तर 420. पुन्हा मी तुम्हाला एक प्रश्न देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, पहिल्या 35 समसंख्यांची बेरीज किती, पहिल्या 35 समसंख्यांची बेरीज किती. आणि मित्रांनो, हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जे प्रश्न समजलेले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि खास करून तुमची अग्निवीर, पोलीस भरती, SSC किंवा अजून इतर ज्या शासकीय परीक्षा असतात, ठीक आहे, त्याची तयारी करणारे जे कोणी मित्र असतील मित्रांनो, त्यांच्यापर्यंत तुम्ही हा चॅनल पोचवा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.